चांगली प्रॅक्टिस कुठे सुरू केली? गुड मॉर्निंग. झोपा झाल्यात का सगळ्यांच्या? म्हणून गुड मॉर्निंग. ओके, चालू करूया. हो हो. रोगान सततानुषक्तान अशेषकाय प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिताय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. आपण ज्वराचं निदान आणि त्या अनुषंगाने चिकित्सा असं बघतोय. तर ज्वराचं निदान आपलं ऑलमोस्ट म्हणजे होतच आलेलं आहे. तर शेवटचे 2-3 श्लोक काही फक्त बाकी आहेत. तर ज्वराच्या संदर्भामध्ये म्हणजे विषम ज्वर येण्याचं आणि न येण्याचं काय कारण असतं त्या संदर्भामध्ये आपण बघत होतो. बलाबलेन दोषाणाम अन्न चेष्टादि जन्मना ज्वरस्यात् मनसः तद्वत् कर्मणश्च तदा तदा दोष दूष्य ऋतु अहोरात्र प्रभृतीनां बलाज्वरः मनसो विषयाणां च कालं तन्तं प्रपद्यते. बलाबलेन दोषाणाम अन्न चेष्टादि जन्मना. बल अबल दोषांचं, अन्न काय घेतलंय, चेष्टा म्हणजे विहार काय आहे, आदि जन्मना ह्या सगळ्यांच्या वरती अवलंबून असतो. ज्वरा हा स्यात ह्या सगळ्यांवरती ज्वरा हा उत्पन्न होतो. तद्वत कर्मणश्च तदा तदा त्या त्या पद्धतीनं त्याचं काम असतं. म्हणजे जसे हेतू असेल त्या पद्धतीनं तो दोष वाढून त्याप्रमाणे जो प्रकारचा ज्वर तयार होणार आहे तर तो होत असतो. आणखीन काय तर ज्वरस्यात् मनसः तद्वत् कर्मणश्च तदा तदा दोष दूष्य ऋतु अहोरात्र प्रभृतीनां बलाज्वरः. दोषावरती अहोरात्र दिवस आणि रात्र ह्या सगळ्यांच्या बल आणि अबलावरच्या नुसार ज्वर उत्पन्न होत असतो. आणि मनसो विषयाणांच कालम तंतन प्रपद्यते. आता ही जी शेवटची ओळ आहे ना, मनसो विषयाणांच्या ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मनाच्या विषयांनुसार आणि त्याच्या सामर्थ्यानुसार ज्वराची उत्पत्ती होते किंवा त्या काळामध्ये ज्वर येतो. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळेला हा विषय बोललो की ज्वराचा आणि मनोरोगाचा असा खूप सारा संबंध राहतो आणि त्याची उत्पत्ती जी आहे ती क्रोधापासून आहे. त्याच्यामुळे मनाच्या विकारातनच मुख्यतः ज्वराची आणि शरीराच्या इतर व्याधींची उत्पत्ती आहे. आणि म्हणून आता आपल्याला समजलं असेल की विषादो रोगवर्धनानाम असं जे काही म्हटलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये हे रोगवर्धनानाम का श्रेष्ठ हा विषाद हा, तर मनाचा काय संबंध आहे ना प्रत्येक वेळेला, असं जो कारण आहे. तर आपण आता 3-4 गोष्टी ज्वराच्या बाबतीमध्ये बघितल्या की तो जन्मतः हजर असतो, मरणकाली तो हजर असतो. त्याच्यानंतर ज्वर जी आहे तर त्याच्या एकाच निदान आपल्याला समजलं तर इतरही व्याधींचं निदान समजतं. इतर व्याधींचा कितीही अभ्यास केला आणि जर का ज्वर समजला नसेल तर त्या व्याधींचं निदान किंवा चिकित्सा योग्य पद्धतीने करता येत नाही. त्याच्यानंतर ज्वराची उत्पत्ती जी आहे ती विध्वंसातून आहे. दक्षाच्या यज्ञाचा जो विध्वंस झालेला होता आणि त्याच्यातून जो क्रोध उत्पन्न झाला, तर मनाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा बदल होऊन मग त्याच्यानंतर हे ज्वराचे जे आहेत ते बदल होत आहेत. तर एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता लक्षात येईल की मनसो विषयाणांच्या, आता मनाचे जे विषय आहेत तर त्याच्यानुसार सुद्धा ह्या गोष्टींमध्ये म्हणजे ज्वराचा वेग येणार आहे किंवा नाही येणार आहे, तर हे मनाशी रिलेटेड असतं. जी मी तुम्हाला त्या पत्र्याच्या कवडसाची गोष्ट सांगितलेली होती ना, की हा कवडसा इथे आला की ताप येतो, ही अशी धारणा झाली ना की त्याच्यामुळे काय व्याधी उत्पन्न होत असतात. आता सुद्धा आपण काही पेशंट्स मध्ये असं बघतोय की त्यांना ह्याची कोरोनाची हे आहे की नाही आहे पॉझिटिव्ह, तर त्या रिझल्ट येण्याच्या आधीच लोक पॅनिक होऊन जातात. तर हे जे आहे ना, तर मनाचा विषय ही गोष्ट खूप महत्वाची राहते ह्या बाबतीमध्ये. आणखीन एक दुसरी आता महत्वाची गोष्ट कोरोनाच्या संदर्भामध्ये फिरते. तुम्ही जर का बघितलं असेल, खरं खोटं वगैरे ते व्हॉट्सअपवरच्या गोष्टी असतात ह्या. तर ऍक्च्युअल ताप येणं आणि ताप आल्यानंतर मग ती तपासणी करणं, ह्याच्यापेक्षा ताप येईल का या भीतीने ताप येत आहेत लोकांना, असे पण गोष्टी घडायला लागलेल्या आहेत की आता आला तर काय आणि नाही आला तर काय, मग मी इतक्या जणांना भेटलोय वगैरे अशा बाबतीमध्ये. म्हणजे पुन्हा इथे जो प्रश्न राहतो ना, तर तो मनाचा खूप जास्त मोठा राहतो. आणि म्हणून विषादो रोगवर्धनानां श्रेष्ठ हा असं आपल्याला अग्रसंग्रहामध्ये सांगितलंय. आणि म्हणून मनसो विषयाणांच कालम तंतम प्रपद्यते.
धातून प्रक्षोभयन दोषो मोक्षकाले विलीयते. मोक्षाच्या काळी म्हणजे आता जेव्हा ज्वर निघून जाणार आहे तर त्यावेळेला काय काय गोष्टी घडतात तर धातूंचा क्षोभ होतो. दोष जे ते धातूंना क्षुब्ध करतात. दोष धातून प्रक्षोभयन दोषो दोषः धातून प्रक्षोभयन मोक्षकाले विधीयते. म्हणजे दोषः धातून प्रक्षोभयन म्हणजे धातूंना प्रक्षोभ करून मग ते विलीन होतात किंवा लय पावतात असं. सो मोक्ष काळामध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे मोक्ष सांगितलेले आहेत बरं का ज्वराच्या बाबतीमध्ये. एक तर जे फारसे त्रास देत नाहीत ते मोक्ष आणि दुसरे त्रास देऊन मोक्ष होणं. या दोन पद्धतीचे ज्वराच्या बाबतीमध्ये मोक्ष सांगितलेले आहेत. म्हणजे ज्वर निघून जाताना मग ज्वर निघून जाताना काय होतं तर तो एक तर त्रास देऊन जातो कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये शरीराला किंवा मनाला. आणखी दुसऱ्या पद्धतीनं जो मोक्ष आहे त्याच्यामध्ये त्रास न होता जातो. तर हे दोन शब्द चरकाचार्यांनी सांगितलेले. तर तुमच्या होमवर्क साठी हे शब्द आहेत की हे दोन शब्द कुठले आहेत तर ते उद्या तुम्ही मला लिहून द्यायचं. आणखीन काय काय लक्षणं होतात ज्वर जाताना तर तो नरहा श्वसन स्विद्यन पूजन वमती चेष्टिते. त्या वेळेला ज्वर जात असताना काय काय त्रास होतात तर श्वसन त्याला दम लागतो. त्याच्यानंतर स्विद्यन घाम येऊन मग ताप उतरतो. त्याच्यानंतर पूजन एक विशिष्ट आवाज येणं श्वासातून त्याला पूजन म्हणतात. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण कणणं ज्याला म्हणतो ना की असं करणं तर ते जे आहे तर त्याला सुद्धा पूजन असं म्हटलं जातं. वमती उलटी होऊन ताप जातो. आता ह्याच्यामध्ये बघा हा तुम्ही जर का प्रत्येक ठिकाणी जर बघितलं ना तर दम लागून घाम येऊन किंवा उलटी होऊन ह्या पद्धतीनं ताप जातात. तर हा ताप जात असताना शरीरातनं दोष बाहेर पडतायत तर बाहेर पडतात म्हणून स्वेद किंवा वमन ह्या दोन गोष्टी आपल्याला दिसतात. आणखीन अशाच पद्धतीची काही लक्षणं खाली आलेली आहेत. वेपते प्रलपती अत्युष्णैहि शीतैहि अंगैहि हतप्रभाः. वेपते म्हणजे त्याला थरथरल्यासारखं होतं. दोष ज्या वेळेला कोष्ठात येतात ना शाखांमधून तर त्यावेळेला ही गोष्ट घडत असते आणि म्हणून रोमांच येणं थरथरणं वगैरे अशा गोष्टी होत असतात. तर त्याच्यामध्ये वेपते प्रलपती म्हणजे बोलावंसं वाटतं बडबडतो पेशंट जास्त. अत्युष्णैहि किंवा एकदम गरम झाल्यासारखं होतं किंवा शीतैहि एकदम अंग थंड पडतं. आणि हतप्रभाः त्याची प्रभा जी आहे ना तर ती हत म्हणजे निघून जाते. प्रभा म्हणजे काय तर शरीरावरती जी कांती किंवा जे तेज असतं ना तर त्याला आपण प्रभा असं म्हणतो. आणि ही प्रभा कुणामुळे आहे तर भ्राजक पित्तामुळे आहे बरोबर. आणि जर का पित्त विकृती आहे शरीरामध्ये कारण क्रोधात पित्त म्हणून तर ही प्रभा सुद्धा विकृत होणार आहे. आणि म्हणूनच ताप येऊन गेल्यानंतर लुक जो आहे ना माणसाचा तो चेंज होतो. म्हणजे किती रंगरंगोटी केली ना तरी फ्रेश दिसत नाही माणूस. राईट रंगरंगोटी याचा अर्थ मेकअप बरं का. तर फ्रेश दिसत नाही माणूस. तर फ्रेश दिसणं ही जी गोष्ट आहे ती भ्राजक पित्ताशी संबंधित आहे. एक कुठला तरी ना ह्याचा पिक्चर होता शाहरुख खानचा तुम्ही जर का बघितला असेल तर तो ब्युटीचे प्रॉडक्ट्स विकत असतो. दुसऱ्या देशामध्ये असतो कुठल्या तरी आणि काजोल होती मला वाटतं त्याच्याबरोबर. तर ती ब्युटी पार्लर मध्ये काम करणारी स्त्री असते. तर तो ते देतो वगैरे तिला सांगतो आणि म्हणतो की मी हे खोटं नाही सांगणार की ह्याच्यानी रंग निखरत आहे. तर तो असं बोलताना बोलतो की ह्याच्यानी रंग सुधारतो दिसायला ठीक दिसतं पण खरी गोष्ट आहे ती आतून जी असते त्याचप्रमाणे असते. असे काहीतरी एक डायलॉग होता मला आठवत नाही नक्की. पण त्याच्यामध्ये तो हे असतो त्याला बोलायला वगैरे येत नसतं नीट वगैरे अशा पद्धतीचा काहीतरी शाहरुख खानचा पिक्चर होता तुम्ही जर बघितला असेल तर ही जी सौंदर्य जी काही गोष्ट आहे ना तर ती आतून प्रामुख्याने येत असते. आणि म्हणून सुंदरतेसाठी किंवा बरेच पेशंट आपल्याकडे असे येत असतात की हे आहे काय बरं आता लग्न ठरलेलं आहे किंवा मुलं बघायची आहेत तर चेहरा चांगला दिसला पाहिजे डॉक्टर काहीतरी हिला करून द्या असं सांगत असतात. तर वर्ण काही करून होत नसतं. मग काय करायला पाहिजे तर अभ्यंतरतः चिकित्सा त्याच्यासाठी व्हायला हवी. तर आता आपण हा एक ऍस्पेक्ट अजून बघतोय ह्याचा हतप्रवाह म्हटलंय त्याच्यानुसार की आपण बघितलं की एक ज्वर बघितला की सगळे व्याधी आपल्याला त्याच्यातनं समजत असतात. तर सौंदर्य हे सुद्धा एक दालन ज्वराशी संबंधित येतं कारण की संपूर्ण त्वचेचं भ्राजन करणारं जे पित्त आहे ना त्याच्याशी रिलेटेड ह्या गोष्टी राहतात म्हणून. तर पित्त जर का प्राकृत असेल शरीरातलं तर मग प्रभा ही चांगली राहील आणि त्याच्यामुळं सौंदर्य हे जे आहे ते जास्त निखरेल.
तर त्या दृष्टीने आपल्याला ज्वराकडे सुद्धा बघता येतात. तर ज्वरातली जी काही औषधं आहेत की जी पित्ताचं भ्राजन उत्तम पद्धतीने करतील तर त्या पद्धतीने आपल्याला हे वापरता येत असतात. शीतैः चांगैः हतप्रभः विसंज्ञः ज्वर वेगार्थः. विसंज्ञा काही काळापूर्वी तो विसंज्ञ होतो, बेशुद्ध होतो किंवा खूप जास्त त्रास होऊन ताप वेळेला जातात ना तर त्यावेळेला ही गोष्ट घडते. ज्वर वेगार्थ एकदम मोठा ज्वराचा वेग येतो आणि नंतर ज्वर निघून जातो. सक्रोध इव वीक्षते चिडल्यासारखा दिसतो. काही वेळेला नॉर्मल असतो माणूस, प्रत्येक वेळी चिडलेलाच असतो असं नाही, पण ताप येऊन गेल्यानंतर एक असा चेहरा वेगळा होतो आणि त्याच्यामुळे सक्रोध इव वीक्षते असं म्हणतात. आणि सदोष शब्दांचे शकृत द्रवम सृजती वेगवत. सदोष म्हणजे दोषांसकट आणि सशब्द शब्दासकट आवाज करत शकृत द्रवम सृजती वेगवत एकदम वेगाने द्रव असं शकृत सृजती म्हणजे त्याचा त्याग करतो तो. तर म्हणजेच काय तर आपण थोडक्यात म्हणू की दोषाने दुष्ट असे लूज मोशन होतात. मग आता ही जी लक्षणं आहेत ना त्याच्यावरनं आपण काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. तर काय तर ताप आहे आणि उलटी झाली तर पेशंटचा लगेच आपल्याला फोन येतो की डॉक्टर आता उलटी पण झाली, हा आता बघा तुम्ही. तर एक तर ते ज्वर जाण्याचं लक्षण आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ताप आहे आणि मोशनला लूज होऊन गेलेली आहे तर ते ज्वर जाण्याचं मोक्षाचं ते लक्षण आहे. तर असं ज्या वेळेला आपण लक्षात घेऊन समजतोय ना तर त्यावेळेला आपल्याला पेशंटचं काय म्हणतो पॅथॉलॉजी पुढे चालली आहे का मागे चालली आहे ह्या गोष्टी समजत असतात. म्हणजे काय तर आधी लूज मोशन्स होतात आणि ताप आलाय हा तर मग मात्र तिथे लूज मोशन जी आहे तर ती त्रासदायक आहे आणि त्याच्यातनं ताप आणि लूज मोशन दोन्ही पुढे वाढणार आहे. पण काहीही नव्हतं आणि एखादीच लूज मोशन अगदी फायनली आपण औषध दिल्यानंतर पाचन झाल्यानंतर जर झाली असं जर का असेल ना तर मग मात्र हे समजून घ्यायला पाहिजे आपण की अरे हा आता हे ज्वर जाणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका असं. तर ह्या दोघांमधला भेद आपल्याला समजायला पाहिजे की लूज मोशन आहेत आणि ज्वर आहे असं असताना आपण म्हणू की हा नाही होतात ना बरं आहे वगैरे असं नाहीये. पण तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची मला ह्याच्या संदर्भात वाटते की समजा पेशंट आहे अतिसाराचा आणि आपल्याकडे आलेला आहे. अतिसार म्हटल्यानंतर डोक्यात आपलं असतं की पहिलं थांबलं पाहिजे, राईट. तो आपण समजा त्याच्यासाठी औषधं वापरली की जी स्तंभन करतील अशी कुटजासारखी कुटजा रेषा किंवा इतर कुठली औषधं वापरली तर पहिल्याच वेळेला सामता असताना अतिसारामध्ये जर का आपण औषधं वापरून अतिसार थांबवण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र ती सामता किंवा ते दोष शरीरातनं बाहेर न पडल्यामुळं ज्वर उत्पन्न होण्याची उलट शक्यता राहते. तर त्याच्यामुळे नेहमीच अतिसार किंवा छर्दी ह्या गोष्टी शरीरातली पाण्याची अवस्था किंवा रसाची अवस्था या गोष्टी बघून पाचन करून मग थांबवण्याचा प्रयत्न करावा. सामावस्थेत कधीच छर्दी किंवा कधीच अतिसार या गोष्टी थांबू नयेत. ते जर थांबवायचा प्रयत्न केला तर ज्वर यायला लागतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धातुघटत्व वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे अतिसाराची चिकित्सा आणि छर्दीची चिकित्सा या दोन्ही करताना नेहमी सामता आणि निरामतेचा विचार निश्चितच आपल्याला करावा लागतो. ओके, त्याच्या पुढे जाऊया. देहो लघुर व्यपगत प्लोम मोहताप पाको मुखे कारण सौष्ठम अव्यथत्वम वेद क्षव प्रकृती योगी मनोन्नलिप्सा कंडुश्च मूर्ध्नी विगत ज्वर लक्षणाने. आता ही विगत ज्वर लक्षणं आहेत. ही का दिली असतील बरं वेगळी ह्याचा एक पहिला विचार करायला पाहिजे. कारण काय ठीक आहे ना आता ताप अंगाला लागत नाहीये म्हणजे गेलाय ताप नॉर्मली असं समजतो आपण बरोबर. पण पण काय महत्वाची गोष्ट आहे आपण विषमज्वर वाचलेत लास्टला, राईट. सो ते दर 2 दिवसांनी येणार आहेत, दर 3 दिवसांनी येणार आहेत किंवा विपर्यायामध्ये 3 दिवस येणार आहे, 1 दिवस नाही येणार आहे. आणि असं ज्या वेळेला आहे तर कालपर्यंत ताप होता आज नाही आला म्हणजे ताप गेला असं जर आपण पेशंटला म्हणलो ना तर 2 दिवस सोडून पुन्हा येईल तेव्हा मग पेशंट पुन्हा घाबरून यायला लागतो की अरे आता काय करू पुन्हा ताप आला, राईट. तो विगत ज्वर लक्षण म्हणजे ताप गेला आहे, संप्राप्ती शरीरातली मोडली आहे ही गोष्ट महत्वाची आहे. असं नाहीये की फक्त ताप आला आणि ताप गेला किंवा अंग गार आहे आणि अंग गरम आहे एवढ्यावर थांबून नाही चालणार आहे. म्हणजे काय तर शरीरातली सामता पचन झालेली आहे, शरीरातली संप्राप्ती मोडलेली आहे ह्या गोष्टी समजण्याच्या दृष्टीने ही ज्वराची विगत ज्वराची लक्षणं वेगळी दिलेली आहेत. तुम्ही जर काय इतर ग्रंथ काढून बघितले ना म्हणजे हे तुम्ही होमवर्क म्हणून घ्या. आता पुढचे जे अध्याय आहेत समजा रक्तपित्त आहे, श्वास आहे, हिक्का आहे तर बरे झाल्याची ही लक्षण आहेत असं दिलंय का कुठे पुढे बघा तुम्ही.
तर असं फारसं पुढच्या अध्यायामध्ये किंवा पुढच्या ग्रंथांमध्ये नाहीये दिलेलं, मात्र ज्वराचं दिलेलं आहे. किंवा जिथे वेगावस्था अवेगावस्था असतात ना, तर त्या ठिकाणी ते वापरले जातात. याचं कारण काय, तर ज्वर नुसता आहे आणि नाही आहे याचा अर्थ तो गेलाय किंवा नाही गेलाय असा अर्थ नाही होते. आणि म्हणूनच स्पेसिफिकली ही लक्षणं वेगळी दिलेली आहेत, विगत ज्वर लक्षणाने. मग त्याच्यामध्ये काय काय, तर देहे लघु, शरीरामध्ये जडपणा निघून जातो आणि लाघव प्राप्त होतं. ज्या वेळेला शरीरामध्ये लाघव प्राप्त होतं ना, त्याच वेळेला उत्साह उल्हास वाटायला लागतो आणि पेशंटला चालावंसं उठावंसं वाटायला लागतं. अदरवाईज आपण किती सुद्धा पेशंटला म्हणलं ना, नाही आता थोडा वेळ उठून बस, आता तू 3 तास झोपलायस, आता उठून बस, तर पेशंट नाही उठून बसणार. जोपर्यंत सामता आहे, जोपर्यंत गौरव आहे शरीरामध्ये, तर तो झोपायचाच प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत संप्राप्ती आहे शरीरामध्ये तोपर्यंत. देहे लघुर आणि काय, तर व्यपगत लोम मोह ताप निघून गेलेला आहे ज्याच्यातून क्लम मोह आणि ताप असा. तर मोह म्हणजे विवेक किंवा अविवेक या अर्थाने ते येतात. मोह म्हणजे काय माहितीये का, आता ह्याच्या बाबतीमध्ये दिवसभर झोपलेला असतो पेशंट, संध्याकाळी उठतो आणि म्हणतो की सकाळचे किती वाजलेत. दॅट इज मोह. म्हणजे त्याला काही समजत नसतं किंवा एकदम कुठली तरी ती विचित्र किंवा सांधिपातिक अवस्था आहे असं नाहीये, परंतु साध्या साध्या गोष्टींमध्ये व्यवच्छेद नाही करता येते, तो मोह. ओके. सो तो मोह निघून गेला आहे, तर त्याला सगळ्या गोष्टींचं, काळाचं, स्थळाचं भान आहे असा जो पेशंट आहे तो. त्याच्यानंतर व्यपगत क्लम. क्लम म्हणजे काय, तर आपल्याला अगदी जे पडून राहावं असं वाटतंय, अंग गळून गेल्यासारखं वाटतंय, ती गोष्ट निघून जाणं. उत्साह उल्हास किंवा फ्रेशनेस शरीरामध्ये येणं, ही गोष्ट त्याच्यात महत्वाची राहते. आणखीन काय, तर व्यपगत ताप. ताप निघून गेलेला आहे. तिथे ताप म्हणताना शरीराचा आणि मनाचा दोन्ही बाबतीमध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पाको मुखे, मुखाच्या ठिकाणी पाक. तर आता ना इथे कोणी कोणी हे जे आहे ना, काय बरं भाषांतर किंवा हे करताना मुखपाक असं लक्षण करतात बरं का, किंवा ज्याला आपण सोर काय बोलतो त्याच्यानुसार बरं का, सोर किंवा तोंड येणं मराठीमध्ये साध्या शब्दात आपण जे बोलू त्याचा. तर मुखपाक असं म्हणायच्या ऐवजी ना मुखे पाक हा असा शब्द येतो. मुखामध्ये पाक म्हणजे काय, तर आपण सामता आहे का पक्वता आहे ही गोष्ट कशाने बघतो, तर जिभेने बघतो. बरोबर. तर जिभेच्या ठिकाणी पाक असणं, पण ह्याचा अर्थ इथे आपण असा घ्यायला पाहिजे की निरामता असणं. या अर्थाने घेणं जास्त संयुक्तिक आहे असं मला तरी वाटतं. पाकोमुखे कारण सौष्ठम अव्यथत्वम. कर्ण सौष्ठम. कर्ण म्हणजे काय, इंद्रिय. कर्ण म्हणजे साधन बरं का, खरं म्हणजे. तर साधन कशाचं साधन, तर ज्ञान घेण्याचं साधन. ज्ञान घेण्याचं साधन काय आहे, तर इंद्रिय. बरोबर. सो ही इंद्रिय कशी असायला पाहिजेत, तर सौष्ठव म्हणजे काय, सुष्ठू. सुष्ठू म्हणजे चांगली, म्हणजे इंद्रियांच्या ठिकाणी सौष्ठव असणं किंवा चांगलेपणा असणं. एरवी म्हणजे आता समजा ताप आहे, तर त्यावेळेला अगदी तुमचं आवडीचं कुठलं पुस्तक असेल, समजा बापट वगैरे नाही म्हणत मी, फुलं वपू वगैरे असं काहीतरी, तर ते जर का वाचायला दिलं तर ताप असताना वाचावं असं वाटतं का, नाही वाचावं असं वाटत. म्हणजे जरी झोपू नये, पडू नये, तरी सुद्धा काय होतं, आपण असं की राहू दे, एखादं पान जेमतेम वाचल्याने ठेवून देतो. दॅट इज इंद्रिय त्याला सपोर्ट नाही करत आहे, डोळे सपोर्ट नाही करत आहे. किंवा एखादं आपल्याला आवडीचं गाणं आहे, आपण एक अर्धा मिनिट 1 मिनिट ऐकू, पण त्याच्या पुढे ते ऐकवत नाही. म्हणजे काय, तर इंद्रियांची ताकद ज्वरामध्ये कमी झालेली आहे. पण ती ताकद पुन्हा रिगेन होणं. आपण ज्या वेळेला पेशंट फोनवरती असतो ना, किंवा लहान मुलं असतात की जी सांगू शकत नाहीत खूप जास्त त्यांची लक्षणं, तर त्यांच्या बाबतीमध्ये असं बऱ्याच वेळेला करतो, तुम्ही अनुभव घेतला असेल दवाखान्यामध्ये, की हा खेळतोय ना तो, हा खेळतोय, मग ठीक आहे, मग काही चिंता करू नका, असं बोलतो की नाही आपण लहान मुलांच्या बाबतीमध्ये. याचं कारण काय, जर का मुलांना लहान बरं नसेल ना, तर ती खेळ पहिला सोडतात आणि झोपून राहतात. आणि झोपून राहायला लागल्यानंतर आपल्याला समजायला लागतं की अरे नाही, म्हणजे ही तब्येत बिघडलेली आहे असं. तर त्या दृष्टीने कर्ण सौष्ठम अव्यथत्व, त्याच्या पुढे अव्यथा म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये व्यथा किंवा दुखणं नसतं. शरीर इथे दुखतंय, तिथे दुखतंय, अंग जड वाटतंय, कंबर दुखते, ही सगळी लक्षणं त्याच्यातली निघून जातात. त्याच्यानंतर स्वेद. संप्राप्तीच्या सुरुवातीला काय होतं, पूर्वरूपांपासून ही स्वेदाची अप्रवृत्ती. बरोबर. तो आता इथे ज्या वेळेला ज्वर निघून गेलेला आहे, तिथे सगळ्यात महत्वाचं लक्षण हे येतं, स्वेदहा, स्वेदाची प्रवृत्ती होते. स्वेदहा क्षवहा. क्षवहा म्हणजे काय, शिंक येणं बरं का.
तर ज्या वेळेला स्रोतस मोकळी होतात ना त्यावेळेला शिंक येत असते. तर एक छोटी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते, ज्या वेळेला नवीन नवीन बाळ जन्मलेली असतात ना, एखाद्या तासाची 1.5 तासाची वगैरे असतात, तर त्यावेळेला आपण सक्शन बिक्शन सगळं करून बेबीला रिससिटेट करून प्रॉपरली मदरकडे हँडओव्हर केलेलं असतं, सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील तर, बरोबर. आणि पेशंट बऱ्याच वेळेला सांगतो की बाळाला बहुतेक सर्दी झाली, शिंक येते, असं होतं. तर शिंकणं हे नॉर्मल इन्स्टिंक्ट आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला नॉर्मल दिलेली रिफ्लेक्स ऍक्शन आहे. कारण ते पहिल्यांदा श्वास घेत आहे तर श्वासाबरोबर त्याच्या काही ना काहीतरी पोल्युटंट्स जात आहेत, राईट, आणि ते पोल्युटंट्स गेल्यानंतर ते शिंकतात. पण ही शिंक जी असते ना ती काही प्रत्येक वेळेला सर्दी झाली म्हणून शिंकणं असं नाहीये, तर ते स्रोतसाचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे ह्याचं द्योतक आहे. तर तसं इथे स्वेदहा नंतर क्षवहा शिंक येते. ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. याचं कारण तुम्हाला एक आता अजून होमवर्क देते छोटासा. तर हे उपप्राण म्हणून एक सांगितलेलं आहे, तुम्हाला माहिती असेल तर 5 उपप्राण कोणते आणि त्यांची कार्य कोणती हे लिहून काढायचं. आपले जे पंचप्राण आहेत, प्राण उदान व्यान वगैरे झाले, त्याच्या व्यतिरिक्त आहेत हे उपप्राण. तर उपप्राण कोणते ही गोष्ट विचारायची, बघायची, आणि त्या उपप्राणांची कामं कुठली आहेत ती लिहून काढायची. ओके, तर त्याच्यामध्ये क्षवहा हे एक काम आहे, म्हणजे उपप्राणांचं काम योग्य पद्धतीनं चालू आहे हे दाखवण्यासाठी म्हणून क्षवहा. प्रकृती योगी, प्रकृती योगी म्हणजे काय माहितीये की मूळ स्वभावाला येणं असा, म्हणजे काय, प्रकृतीला येणं. पण आता ह्याचा अर्थ काय आहे असं विचारायला पाहिजे. हा, तर प्रकृती योगी म्हणजे काय, तर एखादा माणूस समजा आजारी असेल ना, तर विशेष करून पित्त प्रकृतीची माणसं, ह्याच्यावर तुम्हाला लगेच समजेल, पित्त प्रकृतीची जी माणसं असतात ना, तर ती आजारी पडली की एकदमच कीव येईल अशी वागतात, देशील का ग मला वगैरे अशी एकदम रडकी असतात, बरं का. आणि तीच बरी झाली ना की आता आता मी चहा सांगितला होता ना द्यायला, मला तुला गरम चहा देता येत नाही, हे भांडली की समजायचे की प्रकृती योगी मूळ स्वभावावरती आलेली आहे. पित्ताचं टिपिकल लक्षण आहे, आयदर ते खूप लोक चिडतात किंवा भयंकर मार्दव त्यांच्यामध्ये असतात, पण मार्दव हा पित्ताचा स्वभाव नाही. तर ज्या वेळेला मन व्याकुळ असतं ना त्यावेळेला ह्या लोकांमध्ये मार्दव दिसतात, आणि ज्या वेळेला मन त्यांचा खंबीर असतं तर ते प्राकृत स्वभावात असतात, त्यावेळेला ते चिडके असतात. विशेष करून पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये हे दिसतं. आपण मग म्हणतो की बरं, जेव्हा जोपर्यंत झोपून होतं ना सगळं अगदी प्रेमाने मागत होते आणि आता लगेच चिडायला लागले बरे झाले की, हे पण ही गोष्ट चांगली आहे कशाच्या दृष्टीने, तर ते आता मूळ स्वभावामध्ये आले या अर्थाने. प्रकृती योगी मनहा अन्न लिप्सा, प्रकृती योगी मनहा असा शब्द बरं का तो. आणि अन्न लिप्सा, लिप्सा म्हणजे खाण्याची इच्छा, अन्नावरती इच्छा होणं या अर्थाने. म्हणजे एरवी कसं असतं, ताप असताना नको 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 असं असतं, आणि मग भूक लागली डॉक्टर काहीतरी खाऊ का, आता काय खाऊ, हे जे विचारतात ना दॅट इज अन्न लिप्सा. आता काय खाऊ असा प्रश्न विचारला की लगेच आपला पुढचा मेनू रेडी पाहिजे. अदरवाईज आपण तोपर्यंत पेशंटला मुगाची पेज, तांदळाची पेज, मुगाची खिचडी ह्याच्यावरच ठेवलेलं असतं, आणि मुद्दामूनच जरा तसं ठेवावं बरं का, तर मग पोळी भाजीची किंमत समजते. तर त्या दृष्टीने म्हणून रंधन होणं आणि मनाची इच्छा वाढणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात, म्हणून अन्न लिप्सा. कंडुश्च मूर्धनी, मूर्धेच्या ठिकाणी कंडू हे एक लक्षण येतं, आणि विगत ज्वर लक्षण आहे, डोकं खाजणं थोडक्यात. म्हणजे त्याच्यावर ताप येऊन गेल्यानंतर बरेच पेशंट सांगत असतात किंवा घरी सुद्धा बऱ्याच वेळेला असा अनुभव असतो, विशेष करून जी तरुण मुलं मुली असतात ना त्यांच्या बाबतीमध्ये जास्त दिसतं कंडुश्च मूर्धनी विगत ज्वर लक्षणाने. याचं कारण काय माहितीये का, की ज्या ज्या वेळेला स्वेद शरीरामध्ये येतोय प्रत्येक वेळेला ज्वर असताना, तर स्वेद येऊन गेल्यानंतर तो इव्हॅपोरेट होतोय, निघून जातोय, किंवा केस आपण चेंज वगैरे कपडे करतोय तर त्या कपड्यांमध्ये ऍब्सॉर्ब होतोय, तो निघून जातोय. परंतु केसांमधला जो स्वेद असतो ना, तर तो स्वेद तेवढ्या प्रमाणात इव्हॅपोरेट होत नाहीये किंवा तो केसांच्या ठिकाणी चिकटून राहतो, आणि म्हणून तिथे कंडू हे लक्षण यायला लागतं, आणि म्हणून कंडूश्च मूर्धनी हे लक्षण जे आहे ते विगत ज्वराचं लक्षण म्हणून येतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला शरीरामध्ये पाचन चालू आहे, पाक होत आहे, तर हे पाचन चालू असताना काय घडत असतं, तर हे पाचन चालू होत शरीरामध्ये असताना शरीरातले मल जे आहेत ते बाहेर टाकले जातात, बरोबर. आपण बघितलं इथे की वमन होत आहे किंवा विरेचन होऊन जाते, एखादं लूज मोशन होऊन जात आहे, तर तसं असताना सार्वदेहिक मल जो आहे ना
तर तो जो आहे तो श्वेतरंध्रांमधनं बाहेर पडतोय, म्हणून श्वेत सुद्धा उत्पन्न होतोय, राईट. मग हा जो आहे ना, हा त्वचेवरचा सुद्धा मलच आहे, जो मूर्धेच्या ठिकाणी आहे विशेषतः. आणि म्हणून ते जे आहे ते विगत ज्वर लक्षण असं आपण धरायला पाहिजे. ह्याप्रमाणे आपला ज्वराचा निदानाचा भाग हा आता पूर्ण झालेला आहे. पुढे थोडक्यात काही चिकित्सेच्या गोष्टी आता सांगते. मी चिकित्सेच्या काही स्लाइड्स वगैरे वेगळ्या बनवलेल्या नाहीये, काही अनुभविक गोष्टी आहेत तेवढ्या सांगते तुम्हाला सगळ्या. ज्वराची चिकित्सेची सुरुवात जी आहे ना, ते चिकित्सा सूत्रानुसार लंघनम, स्वेदनम, कालो वगैरे ह्या पद्धतीने आपण करत असतो. तर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की लंघन, स्वेदन वगैरे जे म्हणतो ना, तर हे स्टेप बाय स्टेप करायला पाहिजे वगैरे ह्या गोष्टी बरोबर आहे. पण स्टेप बाय स्टेप करत असताना आणखीन काय महत्वाचं आहे हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. तर स्टेप बाय स्टेप आपण करतो ना, परंतु एकाच वेळेला आपण अगदी मध्येही एकदा लेक्चर मध्ये सांगितलेलं होतं की 7 दिवस लंघन दिलं, आता पूर्ण झालं, आता त्याच्या पुढे स्वेदन, असं नाहीये. तर सगळ्या गोष्टीचा क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट येत असतो, त्याच्यामुळे लंघन चालू असताना स्वेदन वगैरे ह्या पुढच्या गोष्टी सुद्धा आपण वापरत असतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट ज्वराच्या बाबतीमधली अशी आहे की औषधांच्या मध्ये ज्या वेळेला आपल्याकडे पेशंट येतो, आपण सर्वसाधारणतः तपासल्यानंतर आपल्याला 3-4 कॅटेगरीज लक्षात येतात. आता आपण वात, पित्त, कफानुसार सगळ्या गोष्टी बघितल्या. तर त्याच्यामध्ये पोट बिघडलंय आणि ताप आलाय, किंवा सर्दी आहे आणि ताप आलाय, किंवा उलट्या होतात आणि ताप आलाय, लूज मोशन होतात आणि ताप आलाय, अशा जोड्या आपल्याला दिसतात बऱ्याच वेळेला पेशंट जेव्हा आपल्या दवाखान्यात येत असतो त्यावेळेला. तर त्या दृष्टीने आपण काही गोष्टी बघूया. त्याच्यामधल्या आणखीन एक महत्वाची गोष्टी असतात की लहान मुलांचा ताप आहे आणि ऍडल्टचा ताप आहे, मोठ्या माणसांचा ताप आहे. तर ह्याच्यानुसार सुद्धा काही गोष्टी आपल्याला औषधांमध्ये फरक करावा लागत असतो. तर हे सगळे झाले हे नॉर्मल तापांच्या बाबतीमध्ये विचार. आणि त्याच्या पुढे तापाचे जे निदान आहेत ना, त्याच्यामध्ये आपण CR8चं निदान बघतोय, किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हिमोग्लोबिनोपॅथीजचं निदान ज्वरामध्ये असलेलं बघतोय, किंवा CAचं निदान जे आहे ते ज्वरामध्ये आहे असं आपण बघतोय. तर हे जे ज्वर आहेत हे थोडेसे वेगळे राहतील. मग ते संधिपातिक ज्वरांच्या संदर्भामध्ये आपल्याला बघावे लागतात. आता बऱ्याच वेळेला एक कॉमन प्रश्न जो दवाखान्यात विचारला जातो ना, त्याचं उत्तर मी सगळ्यात पहिल्यांदा देते. तर सिचूचे कॉम्बिनेशन्स आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळे करून वापरत असतो दवाखान्यामध्ये, आणि मग दरवेळेला ते कॉम्बिनेशन बदलतं, आणि मग हे कसं काय कॉम्बिनेशन, हेच का, असा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. तर त्याच्यानुसार पहिल्यांदा सांगते. त्याच्यामध्ये सिचू जे आहे ना, सगळ्यात एक पहिलं जे बेसिक आपण औषध वापरतोय सीतोपलादिक होता, तर त्याची अधिकार जर तुम्ही बघितला तर ज्वरामध्ये सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहे, राजयक्ष्म्यामध्ये सुद्धा आहे. त्याच्या सगळ्या धातूंना बल देणं आणि शिवाय पाचन करून ज्वर कमी करणं, ह्या 2 गोष्टी सिचू सगळ्यात महत्वाचं करतं. सिचूच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची वाटते, मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात खडीसाखर आहे, तर पित्ताचं शमन होत जातं, आणि पित्ताचं शमन झाल्यामुळं ज्वराची जी तीक्ष्णता किंवा तापाचा जो थ्रेशोल्ड आहे, म्हणजे 103-4 वगैरे न जाऊ देणं, ही गोष्ट ह्याच्यातली साखर करत असते पित्त शमन करून. आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये सुगंधी द्रव्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. जर का चांगलं सिचू बनवलेलं असेल ना आपण दवाखान्यामध्ये, बाहेरच्या सिचूंच्या बाबतीत काही मी बोलत नाही, पण जिथे ठेवलं असेल ना तिथे सुद्धा नुसता सुगंध येत असतो, इतकी सुंदर त्या सिचूचा वास येत असतो. तर हे सुगंधी जी कोणती द्रव्य असतात ना, तर ती शरीरामध्ये दुर्गंध घालवणारी म्हणून महत्वाची असतात. तर दुर्गंध म्हणजे काय, तर पुयोत्पत्ती किंवा शरीरामध्ये जिथे जिथे पुय संचिती आहे त्या गोष्टी कमी करण्याच्या दृष्टीने याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने आणि महत्वाचा होत असतो. तो ह्या दृष्टीने सुगंध आणण्याच्या दृष्टीने म्हणून सिचू महत्वाचा आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट सिचूच्या बाबतीमध्ये अशी आहे की पित्ताच्या उपक्रमांमध्ये सुगंधी गोष्टी वापराव्यात असं म्हटलंय, आणि ज्वर जो तो पित्तापासून उत्पन्न होत आहे, बरोबर. तर त्यानुसार ज्वरासाठी म्हणून हे सुगंधी द्रव्य म्हणून सिचूचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. म्हणून सिचूचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असे आपण बऱ्यापैकी वापरत असतो. मग त्यातलं खूपच कॉमनली वापरलं जाणारं जे आहे ना, त्याच्यामध्ये सिचू, यष्टी आणि वासा हे खूप जास्त कॉमनली वापरलं जाणारं औषध असतं. तर त्याच्यामध्ये सिचू, यष्टी, वासा कधी वापरायचा, तर त्याच्यामध्ये सर्दी आहे, त्याच्यानंतर भूक लागत नाहीये,
आणि घट्ट कफ आहे आणि ताप आहे असं जेव्हा असतं ना, तर त्यावेळेला CQHT वासा हे काम करत असतं. याचं कारण काय, तर भूक लागत नाहीये हे मध्येच मी सांगितलं. तर वासा जे आहे ना, आपल्याला रक्तपित्तावरती किंवा राजक्षम्यावरती असा माहित असतो, पण वासा उत्तम पद्धतीने यकृतावरती सुद्धा काम करत असतो. सो त्या दृष्टीने यकृताकडे जाऊन पाचन सुधारून, रक्त आणि पित्त सुधारून ज्वर कमी करण्याचं काम वासा करत असतो. आणखी दुसरी महत्वाची काम जे आहे ते यष्टीचं. तर यष्टी ज्या वेळेला आपण वापरतो ना, तर खऱ्या अर्थाने बघितलं तर यष्टी मधुर रसाची आहे, शीतगुणाची आहे आणि तरी सुद्धा कफशामक आहे. असं कसं काय, असं कोणीतरी मला प्रश्न विचारायला हवा इतक्या वर्षांमध्ये असं मला वाटतं. तर मधुर जरी असली ना यष्टी, तरी सुद्धा कसं आहे की ती कफाचं विलयन करून, म्हणजे विलयन रूपा वृद्धी करून ती बाहेर काढून टाकणार आहे, म्हणून कफाचा स्राव उत्पन्न करते. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला मी मुद्दामून शब्द वापरले नव्हता की घट्ट कफ जेव्हा असतो ना, तो बाहेर निघून जाण्याच्या दृष्टीने म्हणून यष्टीचा उपयोग होत असतो, म्हणून यष्टी वासा असे कॉम्बिनेशन आपण वापरत असतो. त्याच्यामध्ये काही वेळेला कंटकारी ऍड केले जाते. कंटकारी जी आहे ना, तर त्याच्यामध्ये पोस्ट नेझल ड्रिप्स ज्या वेळेला असतात त्याने, तर सर्दीच आहे परंतु बाहेर पडत नाही आणि पोस्ट नेझल ड्रिप पडते आणि त्याच्यामुळे घसा खराब व्हायला लागलेला आहे. अशा कंडिशन्स मध्ये कंटकारीचा उपयोग जास्त चांगल्या पद्धतीने होतो. कंटकारी सोलानेसी फॅमिलीमध्ये असल्यामुळं शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम वाढावी याच्यासाठी ती खूप चांगल्या पद्धतीने काम करत असते. आणि म्हणून ऋतुकालीन येणारे ज्वर जे असतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा कंटकारी विशेष करून वापरली जाते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण बऱ्याचदा वापरत असतो की CQHT विभितक आणि कंटकारी असं एक कॉम्बिनेशन देत असतो. विभितक जे आहे ना, तर ते घसे सुधारवणारं औषध आहे. उत्तम वेगळा जर का चघळला ना, तर घसा चांगला व्हायला लागतो. बेडाचा दळ जर का चघळला तर, आणि त्या दृष्टीने बेडा जो आहे तो घसा खराब होऊन येणाऱ्या तापांमध्ये वापरला जातात. त्याच्यामध्ये घसा लाल असणं ही गोष्ट विशेष करून जिथे जिथे दिसते तिथे बेडा वापरत असतात. त्याच्यानंतर सिचू, यष्टी आणि भूनिंब असे कॉम्बिनेशन बऱ्याच वेळेला वापरलं जातं. तर भूनिंब जो आहे ना, तर तो उत्तम ज्वरघ्न आहे आणि त्याच कारणासाठी वापरला जातो. ज्वराचा किंवा पित्त विशेष असेल ना, म्हणजे पित्तच्या ज्वरासारखी जर का लक्षण असतील तर भूनिंब वापरलं जातं. कारण की भूनिंब जो आहे तो पित्त शामक पण आहे आणि ज्वरघ्न पण आहे आणि म्हणून भूनिंब वापरला जातो. भूनिंब म्हटल्यानंतर पित्तशामक इथे आठवत नाही, पण भूनिंब एक काढा सांगितलं की आठवते की हा तो पित्तशामक आहे. तर आपण ना थोडस एक असं झापड लावून त्या वनस्पतीकडे, द्रव्यांकडे बघत असतो. तर त्याचा सर्वसमावेशकपणा जो आहे ना, तो आपल्याला बघायची सवय लावून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून एक वापरत असताना CQHT, पटोल आणि मुस्ता असे कॉम्बिनेशन आपण बऱ्याच वेळेला वापरत असतो. CQHT, पटोल आणि मुस्ता असं ज्या वेळेला बघतो ना, तर पटोल जो तो विशेष करून दृश्य आहे आणि मुस्ता जो आहे तो सुगंधी आहे आणि पित्तशामक आहे आणि ज्वरघ्न आहे. असं ज्या वेळेला आहे ना, तर त्यावेळेला जे जे पेशंट्स एकदम गलित गात्र होणारे असतात किंवा जे हतऊ जसे असतात ना, ते खूप एकदम थकून गेल्यासारखे किंवा एकदम ज्याला म्हणतो आपण की कावरे बावरे झालेले पेशंट असताना त्यांच्या बाबतीमध्ये पटोल विशेष करून वापरायला पाहिजे. आणि पटोलाचीच भाजी खायला देणं ही गोष्ट सुद्धा करायची. परवर म्हणून जे असतं ना, ते मिळत असतं बाजारामध्ये, तर त्याची भाजी ह्या लोकांना खायला सांगावी. त्याच्यामुळे वृक्षस्थूल ऊर्जाचं वर्धन होतं आणि ऊर्ज वाढलं की मग हे लोक लवकर बरे होत असतात. त्या गोष्टींनी पटोल वापरत असतात. त्याच्यानंतर CQHT, वासा, मुस्ता, भूनिंब असं एक बऱ्यापैकी ब्रॉड कॉम्बिनेशन एक आपण देत असतो बऱ्याच वेळेला. तर ह्याच्यामध्ये जे आहे ना, तर तापाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त असतं. 101, 102, 103च्या पुढे वगैरे ताप गेलेला असतो, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी वापरल्या जातात. काही वेळेला जिथे कफ जास्ती आहे शरीरामध्ये किंवा अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन जर का असतील, तर तिथे रससिंधुरासारखं जर औषध ऍड केलं गेलं सूक्ष्म करून, तर त्याचा परिणाम जास्त चांगला दिसतो. बहुतेक सारे ह्याच्यातले CQ मधले झालेत असं मला वाटतं. पटोलाच्या बाबतीमध्ये एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की पटोल नेहमी सुवृश्य आहे आणि भूनिंब जे आहे ते अवृश्य आहे. त्याच्यामुळे भूनिंबाचा वापर खूप जास्त दिवस असा कंटिन्युअस नाही करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पहिलीपासून सगळं शिकलेलं असतो की कफच्या ज्वरामध्ये त्रिगुण कीर्ती द्या आणि पित्तच्या ज्वरामध्ये सुच्छेकर द्या, तर त्याप्रमाणे त्याचं विभाजन करायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला ताप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये 103, 104 वगैरे गेलेला असताना तिथे तिथे सुवर्ण सूचीकर आपण उत्तम पद्धतीने वापरू शकत असतो. त्याच्यानंतर दोन कन्फ्युजन्स असतात अजून, अमृतारिष्ट कुठे वापरायचं आणि मार्गदर्शन काढा कुठे वापरायचं. म्हणजे एक नसेल तर दुसरं वापरायचं.
तर हे योग्य नाही बरं का. तर मग कशा पद्धतीने वापरायला पाहिजे, तर महासुदर्शन जे आहे ना, तर ते उत्तम पाचन आहे, ज्वरग्न आहे, पण महासुदर्शन रसायन नाहीये, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अमृतारिष्टा मधली गुळवेल जी आहे ना, ती जर का ओली गुळवेल वापरून जर का अमृतारिष्ट बनवलेलं असेल आपण स्वतः, तर ते उत्तम रसायन म्हणून सुद्धा काम करतं. आणि म्हणून जिथे जिथे आपल्याला मनावरती किंवा रसावरती काम हवं असेल ना, तिथे तिथे सगळीकडे आपण पुढे जे ज्वर बरा झाल्यानंतर सुद्धा अमृतारिष्ट पुढे कंटिन्यू करू शकतो. परंतु महासुदर्शन मात्र ऍक्टिव्ह फेज मध्ये ज्वर असताना वापरायला पाहिजे. आणि एकदा का ज्वर निघून गेला की त्याच्यानंतर महासुदर्शन फार काळ पुढे वापरावं असं नाही आहे. अमृतारिष्ट मात्र आपण त्या पद्धतीने देऊ शकतो. त्याच्यानंतर काही वेळेला असं असतं की आपल्याला न्यूमोनिक ज्वर आहे का अशी एक शंका होत असते, म्हणजे अपर रेस्पिरेटरी ट्रॅकशी संबंधित जेव्हा जेव्हा आपण बघतो त्यावेळेला. तर त्याच्यामध्ये सिचू, रससिंधूर, कोष्ठ, मुस्ता, पिंपळी आणि सुवर्णसूतशेखर ह्या गोष्टी एकत्र करून वापराव्यात बरं का. तर हे जर का वापरलं गेलं ना, तर उत्तम पद्धतीनं न्यूमोनिक पॅचेस वगैरे सुद्धा कमी येण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्याच्या बरोबरीने अतसी उपनाह जो आहे तो छातीला लावायला द्यावा. आणि त्याच्याच बरोबरीने सर्दीचा लेप जो आहे की त्याच्यामध्ये पुनर्नवा, आंबे हळद पेखंड किंवा सुंठ हे ऍड करून आपण द्यावं. म्हणजे मग हे न्यूमोनिया सारख्या ज्या ज्या काही गोष्टी असतात ना, ते लवकर कमी येण्याच्या दृष्टीने त्याचा खूप चांगला परिणाम येत असतो. आणखीन जे काही ज्वर असतात तर ते मलेरियाचे असतात, तर त्याच्यातलं एक स्पेसिफिक जे औषध होतं आपण खारकेची बी आणि विड्याचं पान किंवा पिंपळीचे चूर्ण आणि विड्याचं पान हे आपण बघितलं होतं आणि त्याच्याबद्दल डिटेल सांगितलं पण होतं. मग ज्वर वेग आल्यानंतर काय द्यायचं हे नव्हतं सांगितलेलं, फक्त थंडी वाजत असताना हे औषध वापरावं इथपर्यंत पण बोललेलं होतं. आणि ज्वर ज्या वेळेला चढतो ना, तर मलेरियाचे जे ज्वर असतात तर ते 103, 104, 105 एवढे जातात. मग त्या वेळेला सुवर्णसूतशेखरासारखं औषध. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यातलं जे आहे ना, वातपित्त जे ज्वराचं औषध, ह्या जर का गोष्टी वापरल्या गेल्या तर ज्वराचा वेग लवकर कमी येण्यासाठी मदत होत असते. कोणत्याही रोगामध्ये जिथे जिथे वात आणि पित्त एकत्र येतात ना, तिथे संप्राप्त्या खूप फास्ट घडत असतात आणि लवकर पुढे जात असतात. तर त्या दृष्टीने वातपित्त जे ज्वराचं औषध जे आहे ना, तर ते तिथे आपल्याला वापरता येत असतं. तिसरे एक प्रॅक्टिकल पेशंट जे दिसतात तर त्याच्यामध्ये टायफॉइडचे पेशंट असतात आणि मुंबईमध्ये तर हे खूप सारे सापडतात. तर टायफॉइडच्या ज्वराचे जे काही पेशंट असतात ना, तर त्याच्यामध्ये 1:80 ला खूप सारे लोक पॉझिटिव्ह दिसतात. सिम्पटम्स नसणारे लोक सुद्धा 1:80 बऱ्याच वेळेला रिपोर्ट दाखवत असतात आपल्याला. त्याच्यामध्ये गौरी गौरी एक मिनिट तू थोडीशी स्लो बोल, कारण आज जरा आवाज कट होतोय असं बरेच जणांनी आता चॅट मध्ये सांगितलंय. ओके ठीक आहे. आणि आता समोर काही नाहीये ना त्याच्यामुळे मे बी ना नेटवर्कचा पण आज म्हणजे प्रॉब्लेम आहे, तर लोकांना काही गोष्टी कट होऊन ऐकायला येतात. ओके ठीक आहे. ओके आपण रेकॉर्ड करतोय सेशन, सो आपल्या हो. रेकॉर्डिंग मध्ये क्लिअर व्हॉइस येईल. येस येस ओके ठीक आहे. तर टायफॉइडचे जे पेशंट असतात तर त्यांच्या बाबतीमध्ये तिथे वापरत असताना एक महत्वाचं औषध जे आहे तर त्याच्यामध्ये विषम ज्वरांतक लोह टायफॉइडच्या पेशंट मध्ये वापरावं. आणि त्याच्यामध्ये लक्षणांनुसार इतर गोष्टी वापरायला पाहिजेत. म्हणजे काय, तर आल्याचा रस जो असतो त्याचं नाभिचूर्ण करणं, त्याच्यानंतर पूर्ण सोम जो आहे तो पोटाला क्लॉकवाईज चोळायला देणं, त्याच्यानंतर पोटामध्ये वापरत असताना रसपाचक प्लस विषम ज्वरांतक लोह वापरणं. आणखीन काय, तर ह्याच्यामध्ये हिमरेजिक पॅचेस काही वेळेला येत असतात मोठ्या आतड्यामध्ये, आणि त्याच्यामुळे जर का ह्याचा पेशंट असेल टायफॉइडचा तर त्याच्यामध्ये मात्र आपण बस्ती वगैरे ह्या गोष्टी न करता रक्तपित्त कुलखंडनासारखं औषध वापरावं जर का त्यांना डार्क कलर स्टूल्स होत असतील तर. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या राहतात. आता ह्याच्या व्यतिरिक्त इतर जी मुलं असतात, विशेष करून छोटी मुलं, हॅलो, आवाज कट झालाय गौरी तुझा. आय थिंक तिच्या साईडला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हॅलो, साध्या शब्दामध्ये बोलत असतात. तर हे जे पेशंट्स असतात की जी लहान मुलं असतात आणि त्यांना तापामध्ये आकडी येत असते, तर आकडी आल्यानंतर ते बघून आपणच घाबरतो आणि सांगतो की ठीक आहे मग 100च्या वरती गेलं की मग कुठलं तरी अँटीपायरेटिक द्या वगैरे. तर त्याच्याने संप्राप्त्या वाढतात बऱ्याच वेळेला.
आणि त्याच्यामुळे काय करायला पाहिजे तर आपण औषधं आपलीच त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीनं वापरू शकत असतो. ह्याच्या 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आक्षेपक ज्वराचं औषध जे आहे ना ते काढा करायचा आणि दर थोड्या थोड्या वेळाने चमचा 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 असं मुलांना पाजत राहायचं. त्याच्यामुळे काय व्हायला लागतं हे जे आकडी येण्याचं प्रमाण जे आहे ते थांबतं. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की सुवर्ण सुशेखर रस आणि संज्ञास्थापन गण ह्या 2 गोष्टी जर का एकत्र करून आपण पेशंटना दिल्या तर हे आक्षेपक येणं ही गोष्ट हळूहळू पेशंटची कमी यायला लागते. आक्षेपक येत असताना काही वेळेला असंही होतं की ताप अगदीच नगण्य असतो म्हणजे 99 वगैरे असतो आणि आक्षेपक येतो. ही मात्र अलार्मिंग साईन असते. मग त्याच्यामध्ये कदाचित एपिलेप्सीची शक्यता असू शकते. मग तो ज्वर जो आहे तो असोसिएटेड म्हणून आपण धरू शकतो. असे जे पेशंट असतात ना तर त्यांच्या बाबतीमध्ये बांबूचं तेल, बांबू शूट आणि ओली हळद यांनी बनवलेलं जे तेल आहे ते नस्यासाठी वापरावं आणि त्याच्याच मध्ये बांबूची पानं घातलेला जो लेप असतो ना तो लेप ऑक्सिपिटल रिजनला लावायला द्यावा. असं जर का गेलं तर एपिलेप्सीमुळे सुद्धा कन्व्हर्जन येतात आणि ज्वर असेल असं जर का असेल तर त्या गोष्टीपासून आपण पेशंट्सना थांबवू शकतो. त्याच्यानंतरचे काही जे ज्वर असतात ना त्याच्यामध्ये अतिसार असतो आणि ज्वर असतो. अतिसार आणि ज्वर असं असताना आपल्या डोक्यामध्ये लगेचच आपलं कनकसुंदर, कामसुधा आणि मग इतर एखादं ज्वराचं औषध असं येऊन जातं. पण इथे काय करायला पाहिजे तर सुरुवातीच्या काळामध्ये पाचनावरती भर द्यायला पाहिजे रादर दॅन अतिसार थांबवण्यापेक्षा. कारण अतिसार थांबवला तर ज्वर वाढण्याची शक्यता असते नेहमी आणि म्हणून पाचन औषधांमध्ये प्रवाळ पंचामृतासारखं औषध किंवा आता म्हटल्याप्रमाणे आपण ह्याचा आल्याच्या रसाचं नाभीपूरण करणं किंवा दुसरी महत्वाची गोष्ट इवन आरोग्यवर्धिनी सारखं की जे थोडस भेदन करणारं औषध आहे आणि शरीरातला जो मलभाग आहे की जो काय म्हणू आपण की दुष्ट आहे तर असा बाहेर काढून टाकण्याच्या दृष्टीने सुरुवातीला त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. आणि हा अपाचित अशा अंश शरीरातून बाहेर पडला की मग त्याच्यानंतर पेशंटला थोडीशी भूक वाढायला लागते आणि फ्रेश वाटायला लागतं. आणि असं झालं ना की त्याच्यानंतर मग आपण जी औषधं म्हणजे ह्याच्यातली जशी आपण वापरतो की सुरुवातीला संजीवनी वापरावी तरीही त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर कनकसुंदर वापरावं आणि त्याच्या बरोबरीने इतर औषधांमध्ये अमृतारिष्टाचा उपयोग खूप चांगला होत असतो. तर ह्या पद्धतीनं अतिसार आणि ज्वर असं असताना औषधं वापरायला पाहिजे. तिसरी आणखीन एक कंडिशन येत असते त्याच्यामध्ये छर्दी आणि ज्वर असं दिसणारे पेशंट खूप असतात. छर्दी आणि ज्वर म्हटल्यानंतर गळून जास्त लवकर जातो पेशंट बरं का. याचं कारण काय तर छर्दीचा वेग जो आहे ना तो नॉर्मल गतीच्या विरुद्ध आहे. त्यात अतिसाराचा वेग आहे तो नॉर्मल गतीप्रमाणे आहे. तर त्याच्यामुळे अतिसारात तेवढा पटकन गळत नाही माणूस जेवढा छर्दीमध्ये गळतो आणि म्हणून छर्दीचा विचार ज्या वेळेला करायचा तर आणि महत्वाची गोष्ट होते की आहार तिथे झिरो होऊन जातो किंवा जात नाही पोटामध्ये त्याच्यामुळे सुद्धा पेशंट दमत असतं. तर लायांचं पाणी वगैरे आपण कॉलेजमध्ये शिकलेलं असतं त्याप्रमाणे ते द्यावं. त्याच्यामध्ये मुगाचं कढण जे आहे ना तर त्याचाही उपयोग चांगला होत असतो आणि अशा सिद्ध पेय आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये छर्दी हे एक लक्षण म्हणून येत असतं तर त्या सिद्ध पेयांचा सुद्धा तिथे वापर करायला पाहिजे. आणखीन एक ह्याच्या ज्वराचे जे पेशंट असतात ज्याच्यामध्ये व्हॉमिटिंग आहे तर तिथे नारिकेल मशी, त्रिफळा मशी किंवा मयूर पिच्छा मशी हे जे आहे हे जर का रसपाचकाच्या सोबत जर का आपण वापरले तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला खूप चांगला येतो असं दिसतं. हे ज्वर आणि छर्दीचे जे पेशंट असतात त्यांच्या बाबतीमध्ये एसटी प्लस दुधाचा असा जर का लेप आपण ह्याला दिला ना डिफिस्टर्नमच्या एरियामध्ये तर व्हॉमिटिंग सेन्सेशन कमी यायला मदत होत असते. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की काहीतरी चुकीच्या गोष्टी ज्याला आपण फूड पॉइझनिंग म्हणतो किंवा अपद्रव्य असं म्हणतो तर अशा गोष्टी पोटात गेल्यामुळे बऱ्याच वेळेला छर्दी आणि ज्वर अशी लक्षणं एकत्रित दिसत असतात. अशा वेळेला रसपाचक प्लस दुषी विषारी अगद असं 3 वेळेला गरम पाण्याबरोबर. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे पंचतिक्त चूर्ण आहे ना त्याच्याबरोबर दुषी विषारी अगद जसं आपण वापरतो तर त्याचप्रमाणे दुर्जल जेता म्हणून एक औषध आहे तर दुर्जल जेता रस किंवा सीतोपलादी प्लस दुर्जल जेता रस असं वापरावं. कारण खराब पाणी प्यायल्यामुळं त्याची संप्राप्ती आमाशयामध्ये घडून लवकर छर्दी आणि ज्वर ह्या गोष्टी उत्पन्न होत असतात.
तर त्या दृष्टीने छर्दी आणि ज्वर या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये ताप बारीक बारीक असतो, संध्याकाळचा येत असतो आणि एरवी पेशंट दिवसा ठीकठाक असतो. असे जे पेशंट असतात ना ते राजक्षणाच्या पूर्व रूपातले किंवा राजक्षणाला जवळ जाणारे अशा पद्धतीचे असतात, किंवा आता जसं आपण बघितलं तसं संतत ज्वराचे असतात, म्हणजे दिवसातनं एकदा ताप येणारे किंवा दिवसातनं दोनदा ताप येणारे या पद्धतीनं. तर हे जे विषम ज्वरासारखे जे काही पेशंट असतात ना तर त्यांच्या बाबतीमध्ये वापरत असताना आपण जेव्हा बघितलं की विषम ज्वरातलं औषध वापरणं, तर त्या दृष्टीने हे जे तिथी पाचक जी आलेत ना, रसपाचक, रक्तपाचक, मांसपाचक, मेदोपाचक, ह्या पद्धतीने ही पाचक वापरायला पाहिजेत आणि त्या पाचकांच्या बरोबरीने विषम ज्वरांचा रोगाचा उपयोग चांगला होत असतो. काही पेशंट असेही असतात बरं का की ज्यांच्यामध्ये दर 6 महिन्यातनं एकदा ताप येतो. आता असं म्हणजे एकदम कुठे दिलंय वगैरे, तर सिद्धौषधी प्रकाश जे आहे ना तर त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक काढा आलेला आहे की दर 6 महिन्यांनी येणाऱ्या तापावरती असं म्हणून. तर दर 6 महिन्यांनी ताप येणं ही जी गोष्ट आहे, किंवा दर ऑक्टोबर महिन्यात ताप येतो असे लोक सांगत असतात आणि अशा पद्धतीचे पेशंट असतात. तर सिद्धौषधी प्रकाशातला एक ह्याचा हट्टी तापाचा काढा म्हणून आलेला आहे, दर 6 महिन्यांनी येणाऱ्या हट्टी तापावर असं म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर तो हट्टी तापाचा काढा 2 वेळेला देणं आणि पुनरावर्तक ज्वराचं औषध ते 2 वेळेला देणं असं जर का वापरलं गेलं तर हे 6-6 महिन्यांनी येणारे जे ताप आहेत ना तर ते थांबवायला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते. कसं आहे ना की 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं एकदा तर येतोय, तर मग काय हरकत आहे, किंवा एवढं काय त्याचं महत्व असं जर का वाटत असेल ना तर दोष जेवढे लीन आणि जेवढं पुढच्या धातूत उत्तरोत्तर धातूत गेलेले असतील ना तेवढं काय होत असतं, हा जो ज्वर आहे ना तर तो जास्त त्रासदायक किंवा कष्टसाध्य होत असतो. आणि हे आपल्याला दिसताना असं दिसतं की दर 6 महिन्यांनी ताप येतोय, पण ह्याचाच परिणाम कुठेतरी सीए मध्ये किंवा सीए डिओडेनम मध्ये किंवा छर्दी वगैरे त्याच्याशी असोसिएटेड असेल तर गॅस्ट्रिक सीए मध्ये अशा पद्धतीचं कन्व्हर्जन झालेलं आपल्याला 6-6 महिन्यांनी येणाऱ्या तापांमध्ये दिसत असतं. तर त्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि मग तिथे संज्ञास्थापनासारखं औषध, कारण विषादू रोगवर्धनानं म्हटले म्हणून आणि विवेक वाढवण्यासाठी म्हणून या दोन गोष्टींसाठी संज्ञास्थापन प्लस सुवर्ण ब्राह्मीवटी याचा सुद्धा आपल्याला उपयोग करून घेता येतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की आपण आत्ताच बघितलं की विषादू रोगवर्धनानं असं म्हटलेलं आहे, बरोबर. सो आता ऑक्टोबर महिना आला, आता ह्या पेशंटला ताप येणार असं त्याच्या डोक्यात फिक्स असतं. तो ते काढून टाकण्याच्या दृष्टीने विवेक गरजेचा असतो की मी औषध घेतोय आता मला ताप येणार नाही असं पेशंटला वाटलं पाहिजे. तर त्या दृष्टीने हे संज्ञास्थापन प्लस सुवर्णयुक्त ब्राह्मीवटी ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. आणखीन काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अत्येक चिकित्सेसारख्या अवस्था निर्माण होत असतात, तर तिथे काय काय वापरायचं एवढं सांगते. तर लहान मुलांच्या तापाबद्दल एक सांगायचं राहिलं ना, नाही सांगितलं. त्याच्यामध्ये आता अत्येक म्हणून काय तर 103, 104, 105 हे जे ताप असतात ना ते आपली धडधड वाढवणारे ताप असतात की आता काय करू असे. पण काळ हे एक महत्वाची गोष्ट असते की तेवढा हे झाल्यानंतर पाचन झाल्यानंतर तो पेशंट बरा होणारच असतो. ओके, तर त्या दृष्टीने त्याला मदत करणं या दृष्टीने आपण औषधं द्यायला हवी असतात. त्याच्यामध्ये ताप जास्ती आहे म्हणजे 4 वगैरे टेम्परेचर आहे आणि आता काय करू असं म्हणून जर का विचारलं गेलं तर आपल्याला काय करता येतं किंवा रादर काय काय केलेलं आहे ना ते मी तुम्हाला सांगते. तर नॉर्मली आपण बघितलं की सुवर्ण सूतशेखर जे आहे तर त्यांनी आपल्या शरीराचं टेम्परेचर जे आहे ते मॉडरेट कमी राहण्याच्या दृष्टीने मदत होत असते. सो सुवर्ण सूतशेखर आलं आणि मधावरून थोडं 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 चाटवणं असं जर का केलं तर सुवर्णामुळे जे हृदय असल्यामुळं त्रिमर्मियांपैकी हृदय जे आहे त्याचं रक्षण होत असतं. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे सुवर्ण पित्तशामक असल्यामुळं पित्त कमी व्हायला मदत होत असते आणि तापाचं जे प्रमाण आहे ते कमी होत असतं. पण ते वापरताना गोळी अगदी साध्या पाण्याबरोबर जर घेतली नॉर्मल टॅप वॉटरच्या सोबत तर सामता उत्पन्न होत असते आणि म्हणून औषध जे आहे ते आलं आणि मध याच्या सोबत द्यायला पाहिजे जेणेकरून ते पाचन म्हणून काम करेल. त्याच वेळेला साधं पाणी न प्यायला देता षडंगोदकासारखं पाणी जे आहे ते दिवसभर पिण्यासाठी वापरायला पाहिजे. आणखीन महत्वाची गोष्ट अशी की दिवसातनं एकदा ताप येतो आणि ह्या पद्धतीने येतोय असं जर असेल तर त्या ठिकाणी जयमंगल रसाची योजना करावी. परंतु जयमंगल रस चालू केल्यानंतर
थोडंसं टेम्परेचर सुरुवातीला वाढतं आणि मग नंतर कमी होतं, कारण पच्यमान ज्वरामध्ये जाऊन मग ते खाली येत असतं. तर त्या दृष्टीने आपल्याला जयमंगल रसाकडे बघावं लागतं. तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी होते की फक्त सर्दी खोकला नाही आहे आणि ताप आहे, आणि ताप 103 104 आहे किंवा 105 आहे, अशा कंडिशन मध्ये काय करायला पाहिजे, तर पांढरा कांदा शक्यतो नसल्यास नॉर्मल लाल कांदा तो किसायचा, त्याचा रस काढायचा आणि तो तळहात तळपाय आणि माथ्याला लावायचा. असं केल्यानंतर 1 ते 1.5 डिग्रीनी इमिजिएटली 15 मिनिटांमध्ये टेम्परेचर कमी येतं. आणि मग टेम्परेचर कमी आलं ना की जयमंगल रसासारखं औषध द्यायचं की जे थोडंसं कदाचित अर्धा डिग्रीने टेम्परेचर वाढवेल, परंतु पच्यमानत्व त्याच्यामध्ये येऊन ज्वर बरा होण्याच्या दृष्टीने मदत होत असते. तर त्या दृष्टीने कांद्याचा रस लावावा. समजा काही काळात कांद्याचा रस शक्य नाहीये किंवा पेशंट नाही ते करू शकत आहे असं जर का असेल, कारण कुणाला ते वास वगैरे ह्या गोष्टी अजिबातच जमत नसतात, तर त्याच्यामध्ये ह्याच एरियामध्ये म्हणजे तळहात तळपाय आणि माथ्यावरती शुचयो म्हणून ज्या गोळ्या मिळतात ना, तर त्याचं विलयन करून त्याच्या पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. तर त्या पाण्याच्या घड्या ठेवल्यानंतर शरीरामध्ये नुसता गारवा येत नाही, पाचन व्हायला लागतं, डिटॉक्सिफिकेशन व्हायला लागतं आणि ज्वर उतरायला मदत होत असते. तर ह्या दृष्टीने हे करावं. काही वेळेला एक वेगळा ज्वर असतो की ज्याच्यामध्ये एंडोमेट्रायटिस सारखे पेशंट असतात आणि प्रत्येक पिरियडच्या आधी ताप येत असतो. तर हे जे पेशंट असतात ना, तर त्यांना गोपीचंदनाचा लेप पोटावरती लावायला द्यायचा ज्या वेळेला त्यांना पेन सुरुवात होतं त्यावेळेला. तर ते पित्ताचं शमन होतं, एंडोमेट्रियमचा जो रिस्पॉन्स असतो हॉर्मोन्सचा तो कमी होतो आणि त्या दृष्टीने पेन जे असतं ते कमी आल्यामुळे टेम्परेचर सुद्धा त्यांचं कमी राहत असतं. हा एक वेगळा मुद्दा त्याच्यामध्ये येतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी येते की ज्या वेळेला 4 किंवा 5 टेम्परेचर आहे आणि पेशंटला टेम्परेचर उतरणं ही गरजेची गोष्ट असते अशा वेळेला, मग तिथे काय करायचं, तर पाणी जे असतं ना ते खळखळ चांगलं 25 मिनिटं उकळायचं. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये त्याच्यामध्ये मीठ घालायचं जेवढं सॅच्युरेटेड होईल एवढं, म्हणजे विरघळत नाही तोपर्यंत. आणि मग ते पाणी आहे ते स्वांगशीतून कोमट होऊ द्यायचं. आणि हे जे कोमट झालेलं पाणी आहे ना, तर त्या पाण्याचा स्टरलाइज केलेल्या सिरिंज आणि कॅथेटरनी त्याला पेशंटला बस्ती द्यायचा. आणि हा बस्ती किती द्यायचा, तर लोडेड रेक्टम होईपर्यंत बस्ती द्यायचा. म्हणजे काय, तर बस्ती देऊन झाल्यानंतर पुढच्या साधारण 8 ते 9 मिनिटांना त्याचा प्रत्यागम व्हायला पाहिजे. प्रत्यागम नाही झाला तर ते अतिशय त्रासदायक होतं निरोहाप्रमाणे. तर त्या दृष्टीने प्रत्यागम होईल एवढा डोस त्याच्यामध्ये वापरायचा. आणि प्रत्यागम झाला ना की इमिजिएटली पेशंटला सेवन होतं आणि त्याच्यानंतर टेम्परेचर खूप छान पद्धतीने कमी होतं. तर ह्या पद्धतीनं हा बस्ती जो आहे तर ह्या अशा पेशंट्स मध्ये नक्की वापरायला पाहिजे. हा बस्ती वापरण्याचा एक महत्वाचा कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. तर हे कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे हा टायफॉइडचा ज्वर असला नाही पाहिजे. याचं कारण टायफॉइडच्या पेशंट्स मध्ये मोठ्या आतड्यांमध्ये पेअर्स पॅचेस असतात आणि थिनिंग आउट झालेलं असतं. कशाचं, तर लार्ज इंटेस्टिनल वॉल जे आहे त्याचं. तर लार्ज इंटेस्टिनल वॉल जर का थिन आउट झाले असतील तर त्याच्यामध्ये काही वेळेला छिद्रोदरासाठी म्हणजे ते बर्स्ट आउट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेला टायफॉइडची शक्यता आपल्याला वाटते अशा पेशंट मध्ये मात्र बस्ती हा प्रकार नाही वापरायचा. बाकीच्या इतर पेशंट्स मध्ये आपण वापरू शकतो. ह्याच्यानंतर सीए सारखे जे काही पेशंट असतात ना, तर त्या पेशंट्स मध्ये म्हणजे मगाशी जो आपण बोललो की दर 6 महिन्यांनी ताप येणारे वगैरे पेशंट असतात, तर हे जनरली एलिमेंटरी कॅनलशी संबंधित सीए घेऊन पेशंट येतात. बऱ्याच वेळेला अर्श असतो, गृहिणी असते आणि मग अर्शाच्या ठिकाणी किंवा गृहिणीच्या ठिकाणी नंतर सीए मध्ये फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसतं, म्हणजे सीए रेक्टम वगैरे असं दिसतं. किंवा दुसरे पेशंट जे असतात ते आम्लपित्त असतात, ताप येत असतो आणि सीए डिओडेनम किंवा सीए पायलोरिस म्हणजे लार्ज जो कर्वेचर असतो तसे पेशंट बऱ्यापैकी दिसत असतात. तर हे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये इतर औषधांच्या सोबतच म्हणजे जी आपण औषधं नॉर्मली K1 किंवा K2 चा लेप वगैरे ह्या गोष्टी देत असतो, अश्वगंधाची लेप वगैरे वापरत असतो, त्याच्या बरोबरीनं ज्वर नागमयूर आणि ज्वर भैरव रसी ह्या 2 गोष्टींचा खूपच चांगला परिणाम येत असतो. तर ज्वर नागमयूर सकाळ संध्याकाळ, ज्वर भैरव दुपार रात्र अशा पद्धतीने हे वापरावं. तर हे करत असताना एक महत्वाची गोष्ट अशी येते की सर्वांग शरीराला स्नेहनासाठी हे जे ताप असतात ना हे रोज येणारे आणि 1-1, 2-2, 3-3 पर्यंत जाणारे ताप नसतात. बारीक ताप येत असतो पेशंटला कधीतरी अधूनमधून जाणवत असतो आणि मग सीए मध्ये त्याचं कन्वर्जन झालेलं असतं.
तर असे जे पेशंट असतात ना त्यांना संपूर्ण अंगाला लावण्यासाठी स्नेहन करणं गरजेचं असतं. आणि मग जर का तिथे गृहिणीसारखा पेशंट असेल तर मग तिथे बिल्वादी तेल, श्रीबिल्व तेल जे आलेले ते, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गृहिणी मिहीर तेल, ह्या गोष्टींचं लेपन करायला म्हणजे अप्लाय करायला पाहिजे. आणि ह्याचा जो पेशंट असतो काय म्हणतो पण आमाशयाशी संबंधित जो किंवा डिओड्रेनल अल्सरशी संबंधित जो पेशंट असतो मध्ये लावत असताना विदग्ध जीर्णाचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. आणि मग तिथे दुनिंबादी तेल म्हणून जे आलंय ना किंवा किरातादी तेल म्हणून जे आलंय तर त्या गोष्टींचा वापर तिथे करायला पाहिजे. तर असं जर का सर्वांग स्नेहनासाठी त्याचा वापर झाला तर त्याचा उपयोग चांगला होताना दिसतो. या पेशंटमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट येते की जीर्णोद्धारांमध्ये सुवर्णमालिनी वसंताचा खूप चांगला उपयोग होत असतो. सुवर्णमालिनी वसंत या पेशंटमध्ये आपण वापरावं. अजून झालं बहुतेक. शंका असतील तर विचारा. आणि मी आज तुमचा काहीतरी अभ्यास करणार आहे. आता अभ्यास घेऊन टाकूया. हा पहिला अभ्यास ओके. अच्छा, सगळ्यांना आपल्या स्क्रीनवरती एक छोटीशी विंडो दिसणार आहे जे जे फनगुरू ऍप मधून आले आहेत. बाकीच्यांनी प्रश्न उत्तर फॉलो करा आणि ते जे ऍप मधून आले आहेत त्यांनी पार्टिसिपेट करायचं आहे. तुमच्या आता फनगुरू ऍप मध्ये जिथे व्हिडिओ आणि चॅट होतं तिथे एक नवीन विंडो आता यायला पाहिजे. आणि ह्या विंडो मध्ये तुम्हाला एक कोड टाकायचा आहे, तो मी दाखवेन. तो कोड टाकल्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला इथे दिसेल की कोणी कोणी जॉईन केलेलं आहे. ठीक आहे. तुमचे जे प्रश्न असतील ते डाव्या बाजूला येतील. त्याचे 4 ऑप्शन्स असतील, 4 किंवा 3 ऑप्शन्स असतील. त्यापैकी एकच उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. उजव्या बाजूचे जे विंडो आहे तिथे फक्त कलर सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. प्रत्येक उत्तराला एक कलर आहे. तो कलर तुम्ही सिलेक्ट केला की तुमचं उत्तर रजिस्टर होईल. प्रत्येक प्रश्न उत्तरानंतर आम्ही सांगणार आहोत की कोण आघाडीवर आहे. आघाडीचे पॉइंट्स 2 गोष्टीवरून ठरतात. एक म्हणजे फास्टेस्ट फिंगर फर्स्ट, सर्वात लवकर कोणी उत्तर दिलं आणि तुमचं उत्तर बरोबर होतं का. तर आपण ठेवूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. सगळ्यांना कोड दिसतो तो तुम्हाला उजव्या बाजूच्या विंडोमध्ये
त्यापासून एकाच वेळेचे जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात वरती आहे दीपाली, त्याच्यानंतर अपेक्षा आणि स्वाती. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला वर जायचा चान्स आहे. जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि मृदुला वरती आले.
आघाडीवर आलेले आहेत. अपेक्षा अगदी थोड्या अंतराने पाठी आहेत. तुम्हाला अजूनही चान्स हवा. ओके, इकडे गडबड झालेली आहे. ओके, बरोबर आलेला आहे. गौतमी अजूनही आघाडीवर आहेत. पण स्वातीने लवकर उत्तर दिल्यामुळे त्यांची आघाडी आली. बरोबर आलं आहे. अजून 5 प्रश्न आहेत तुम्हाला परत आघाडी गाठायला. हे आलं सगळं. ओके, 20 जणांना बरोबर आलेला आहे. गौतमी परत आघाडीवरती आहे. शेवटचे 3 प्रश्न. दिलेला आहे आणि गौतमी अजूनही आघाडीवरती. सेकंड लास्ट क्वेश्चन.
सोडवलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न. ओके, 15 लोकांना आलं आहे आणि result तुमच्या विंडो मध्ये एक छोटासा फीडबॅक येईल, तो करून पाठवायचा आहे. आपण सर तो पोल घ्यायचा आहे का? हम्म? पोल घ्यायची काय विचार मॅडम? ते पोल आपण बोललो ना continue. हा, तर उद्या घेऊया आपण. मी आज फक्त या विषयाचा घेतलेला. Okay, चालेल. दुसरी एक गोष्ट म्हणजे हे चॅट मधले जे क्वेश्चन्स आहेत ना, तर ते आपल्याला सेव्ह करता येतात का? हो हो, ते आपण सेव्ह करतो. आपल्याकडे त्याचा रेकॉर्ड असतो. प्रत्येक मीटिंग बरोबर चॅट रेकॉर्ड होतं. कशासाठी विचारलं? कारण आता मला दिसत की जवळ 47-48 क्वेश्चन्स आहेत. So त्यातले समजा पहिले गुड मॉर्निंग वगैरे ते सगळं सोडलं असलं ना तरी 30 एक तरी असतील अंदाजे. आज मला असं वाटतं तर वेळ झाला आहे तर हे क्वेश्चन्स उद्या घेतले तर चालेल का? उद्या तसंही आपला अध्याय कम्प्लीट झालेला आहे तर उद्या क्वेश्चन्स बेसिकली सगळे घेऊयात ज्या काही असेल त्यांच्या. चालेल चालेल, हरकत नाही. ठीक आहे. चालेल. त्या दृष्टीने आज चॅट मध्ये आता कोणाला क्वेश्चन्स टाकायचे असतील तर टाकून ठेवा म्हणून किंवा उद्याही ओपन केल्यानंतर उद्या त्यांना ओपन सांगता केल्यावरती येईल. टाकू शकतो. तेवढा 10 Right. मिनिटात प्रश्न Right. येतील. आणि हा. हा. म्हणजे मग कसं की ऑलरेडी मला असं वाटतं 5-20 वगैरे झालेत ना. सो मला थोडंसं हे आहे. बाकीचे उद्या घेऊ. हा, चालेल. एक्झॅक्टली. काल सारखा परत एक सर्वे येईल जे भरपूर वेळा वापरतायत, ज्याकडे स्क्रीन असेल स्टार आउट ऑफ 5. चालेल. ओके, चालेल. ठीक आहे सगळ्यांना. मग उद्या क्वेश्चन्स घेऊ सगळ्यांचे काय असतील ते. तुम्ही ते ह्याचं बघितलं असेल सगळ्यांनी की हे काल, आज आणि उद्या 3 दिवस साधना शिबिर आहे तर थोडं 1:30ला मला असं वाटतं की बसावं साधनेसाठी. तर त्या दृष्टीने म्हणून म्हटलंय, मला कंटाळा आलाय वगैरे काही नाही बरं का, म्हणून उत्तर देत नाही वगैरे असं काही नाहीये. तर उद्या आपण तो सेशन ठेवूया म्हणजे मग त्याप्रमाणे आपल्याला करता येईल. आज एक 4चं सेशन मी मिस केलंय पण म्हटलं 5:30 आता नको करूया.